हॅलो गाईज, कशात सगळे? नक्कीच तुम्ही ठीक असाल. सकाळी उठून फ्रेश होऊन आज मी बनवलं गदग रव्याचं उपीट. कारण एकता आणि मी ठरवलं की आजपासून डाएट, एक्सरसाइज, वॉकिंग सगळं काही फॉलो करायचं. मस्त जोक मारा या हसऱ्या हलकट. आता किती फॉलो करणार ते आता तुम्ही बघा. महत्वाचं काम करून झाल्यावर संध्याकाळी अक्कलकोट फेरफटका मारायला आम्ही झालो तयार. सर्वप्रथम भाऊरायांचे शिवायला टाकलेले कपडे घेतले. बघा माझी सखी कशी नटलीये, आहे की नाही ब्युटी क्वीन. जाता जाता अनेक गोष्टी न्याहाळत होतो, जसं की स्टेट बँक, शहाजी हायस्कूल, माझी शाळा अर्थात जुना राजवाड्यात असलेली कन्या प्रशाला. आणि हो, कन्या प्रशालावरून आठवलं, शाळेत असताना आम्ही मुली एकमेकांना चिडवायचो. कन्या प्रशाला, नवरा कशाला, भांडे घासायला. हो गाईज, माझ्या या मेंटॅलिटीमुळेच मला भांडे घासणारा घर जावे नवरा भेटत नाहीये. हे आहे आपलं अक्कलकोटचा नवीन बस स्टँड. चला तर मग आता डाएटचं नियोजन करू. मग प्रोटीन इंटेक पूर्ण करायला चिकन घेतलं. परंतु चिकनचा वाढलेला रेट ऐकून दुकानदाराला खूप पकवलं. दुकानदार सोबत मॅडम देखील पकल्या. त्यामुळेच मेडिकल मधून गोळ्या घ्याव्या लागल्या. मग इथून सरळ घरी गेलो असं तुम्हाला वाटत असेल. नाही. असं कसं हो, पोट पूजा राहिलंच की. मग लिस्ट काय होती ऐका. शिरा, उपीट, पोहे, समोसा, कचोरी, ढोकळा, सांगा वडा, मिसळ, वडे, अष्टपापुरी, भाजी, अष्टपुरी, इडली, सांबार, इडली. एकताने शेवटचं साबुदाणा वडा खायचं ठरवलं. अच्छा, हमको सिखा रिया. मग भला मोठा पेपर डोसा आलं. ओव्हर एक्साइटमेंट मध्ये डोस्यावर चटणी सांडून क्रिस्पी डोसाचा केला सत्यानाश. मग काय, खावं तर लागणारच, नाहीतरी काय. आम्ही डाएट वर आहोत म्हणत नाश्ता फस्त केला. ए वाग्या, वाग्या, ए वाग्या, इकडे इकडे इकडे. ए बाळ 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 बाळ, इकडे. अरे बापरे, अरे बापरे. अच्छा, माशी खातोय. तर अशा प्रकारे भरपेट नाश्ता करून मी आणि एकता चाललोय घरी. डाएटचं तरी खूप चांगलं डाएट आमचं चालू आहे, तुम्ही तर बघतच असाल. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला करा लाईक, कमेंट, शेअर आणि चॅनलला करा सबस्क्राईब. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.